बर्गर पिझ्झा कोलिंग हा आणि कोलिंग सो वेलकम गाईज अगेन. आणि आपण आज परत ब्लॉग स्टार्ट करतोय. आपले जे मंडळ आहे त्या मंडळाच्या पैसे जे उरले होते त्यातून आपण स्नेहसंमेलन करतोय. नाव सांगू दे, स्नेहसंमेलन. स्नेहसंमेलन चालेल. तर आपण बघूयात पुढे काय काय होतं. तीनला बोलवलेला आला. किती वाजले रे? हा या टोपात काय करायचं? एक काय 1.5 किलोचा होईल, 1.5-2 किलोचा होईल. भात पोरं म्हणजे भात खाणार नाही. मग तांदूळ परत देऊ का? भात घ्यायला राहतेच हा का टाईम झाला आणि अचानक पाऊस पण आला जोरात. आपण लॉर्ड आल्टो घेतोय आणि बाईक्स आहेत सगळ्यांच्या. काय परिस्थिती आहे? हा कोणाचा टोप आहे? तर गाई सगळे रेडी झालेत, निघायचंय. आणि टायमिंग किती झाला? 4:24 झाले. 4चा टाइम होता. पण 4-4:30चा टायमिंग आहे. 5-6 मिनिटं बाकी निघायच्या तयारीत आहेत. अजून पोरं जमा नाही भेटी काहीच. तर आपण आता भाकऱ्यांची ऑर्डर दिली होती. 30 भाकऱ्या आहेत म्हणून त्या रिसिव्ह करायला आलोय. एवढे कष्ट कोण करणार? तर चिकन पण मॅरिनेट झालंय दादा. बघा आपण घरूनच घेऊन चाललोय. सो गाईज आपण चालू आहे रेडी. आपण पण पॅक केले आणि सगळ्यांना पण भेटायला चालू आहे. तिथून पुढचा प्लॅन सर्व डिसाईड होणार आहे. मजा आहे भाई. येतोय ना भाई? दादा येतोय का? बोल. मटेरियल भाई सगळं घेतलं यात. फुल्ली लोडेड. आता आम्ही निघतोय. भाई एनर्जी दाखवा. जास्त भेटलं तिथे राहायच्या खर्चापेक्षा आपल्याला बाकीचा खर्च वाचला ना. बस थांब जरा. ओपन रोड लागेल चालू. तर आपण आता ऑलमोस्ट पोहोचलोय. ऑफ रोडिंग चालू झालंय आपलं. इथे थार पाहिजे होती. नाही आल्टो लॉर्ड आहे भाई. आपल्याकडे येणार लवकरच थार. आपला मित्र चाललेला महिंद्राच्या कंपनीत कामाला. हे काय इथून कशी काय गाडी झाली रे भाई? बघू आपण. रँगलर पण नाही ना त्यातून. ॲनिस असतं. सो गाईस आम्ही आलो आता लोकेशनवर. मागचा या म्हणजे पुढचा आहे. पुढून गाईज आम्ही तर टायमरमध्ये पोहोचलो होतो. पण आम्हाला पोहोचल्यावर कळलं का लोकेशनच चुकीचं आहे आणि आम्हीच लेट झालो. सो बघूयात आता आपण कशा पोहोचणार आहेत. बाकीचे तर आपल्याला आता शिव्या घालणार आहेत कारण आपल्याकडे सगळं मेन सामान आपल्याकडे. बघा कुठं रस्ता होता ना. कुठं? अरे आपण तुला बोललो. काय दिसत नाही रे. फिरव ना आता. चल. अशा मेहनतीनंतर आम्ही पोचलोय. पण ते पोचता वाट लागली ना खतरनाक. आता मी सामान अनलोड करतो.
तर गाईज आपण पोचलो आता काशी नथुराम फार कासा रोडवली येते. जागा तर खूप आउटसाईड आहे, म्हणजे सिटी एरियापासून खूप आत आहे आणि पोचायला पण खूप कष्ट घ्यायला लागतात. बघूयात आता स्वागतासाठी उभे बघा कोण कोण आहेत. आपल्या स्टेसाठी हा व्हिडिओ हा फार्म असणार आहे आणि त्यासमोर हा ही जागा तर एक नंबर आहे. पप्पा कसं आपलं प्लॅन कसं आहे, विला कसं आहे, काय ते सांगशील का? लोकेशन कसं आहे, मेन म्हणजे लोकेशन आहे. लोकेशनसाठी गोल गोल फिरावं लागलं लोकेशनवर येण्यासाठी. गोल फिरून मग लोकेशन भेटली. ठीक आहे. सेकंड गोष्ट ही आहे की इथं जरा आजूबाजूला सोसायटी आहे, खड्ड्यात जाते तरी. मी चेंज केलं आता पूलमध्ये उतरायला, पण त्याच्या आधी आम्हाला जेवण बनवायचं आहे. पोटाचं बघायला लागतं आधी. बाबा मी काय बोलतो, मी चिकनला एक मसाला आणला, तो मसाला टाक ना. टाकून आपण खडे मसाले. टेस्ट कोल्हापूर साईडचे हा चिकनला चालेल. सोपतील दादाने घेतात कांदे कापायला. प्रत्येकाला काम वाटून दिलं आणि विकासच्या वाटेला हे त्याचं आवडतं काम आलं. एकदम स्वच्छ अशी भांडी असतो. कोणाला जर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा या नंबरवर. टाकून होतो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर. आपलं जेवण रेडी झालं, फक्त भात टाकायचा राहिला आहे. तिचे सिस्टम पण पॉवरफुल आहे भाई. हा पूल काहीच आपला गेटअप बघा बेडी कसला कडक वाटतंय. सिमर बिमर सो गाईज फायनली आपण आता चिकन फ्राय करायला घेतोय. बाई कडक चिकन कमी तरी करा. आता वाजलेत 9 आणि ऑलमोस्ट अजून आपलं जेवण नाही झालंय. आपण आता या गुगल पिक्सेलची टेस्ट करणार आहोत का पाण्यात वॉटर रेजिस्टंट आहे का नाही आपण बघू. मी आपल्या समोर धमालगडमध्ये लौकिकांचा खजिना ठेवला.
विकास कसं वाटतंय बाबा तुला?